तर बघा हे एक येतंय, एक सांगतंय गावाचं नाव बदनाम नका करू, दुसरं येतंय सांगतंय गावाचं नाव बदनाम करू नका. का गावाचं नाव बदनाम करू नका? कशाबद्दल गावाचं नाव बदनाम करू नका? अरे थोडा तरी विचार करा. आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं, विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली. त्याचं काय वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या गावाचं नाव बदनाम करू नका सांगताय. बांगड्या भरा अजिबात नाही आम्ही सण करणार. आज विठाबाई असतात तर काय? आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेला आहे ते हजर राहिले असते. अख्ख्या भारताला माहिती आहे विठाबाई कशी होती ते. पण तसंच आमचं एकच म्हणणं आहे, विठाबाईच्या नातवंडांना हा न्याय मिळालाच पाहिजे. वरुण फाटा येथे पेट्रोल पंपावर मी पेट्रोल भरण्यासाठी गेलो, डिझेल भरण्यासाठी गेलो आणि डिझेल वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही सगळ्या गाड्या एका लाईनीने बाहेर घेतल्या होत्या. पण समोरून काही इसम दारू पिऊन समोरून आले आणि आल्याबरोबर आमचे जे ड्रायव्हर होता एका ट्रकचा त्याला शिवीगाळ करायला लागले. शिवीगाळ करताना त्यांना प्रत्युत्तर दिलं. पण त्यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी गाडी आडवी लावली. आडवी लावल्यानंतर डायरेक्ट गाडीवरती चढून तो ड्रायव्हरला मारायला लागल्यानंतर आम्ही सगळेजण सोडवायला गेलो तर आम्हाला सुद्धा लाथा वगैरे मारायला लागले. मग त्यानंतर आम्ही स्वरक्षणासाठी त्याला खाली ओढल्यानंतर त्यांनी गावातील काही तरुणांना बोलवून घेतलं. जे तरुण त्या ठिकाणी आले एकही सुद्धित नव्हता. त्या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 जण आले. जे दिसेल ते हातामध्ये जे लागेल ते हातामध्ये काठी असू दे दगड असू त्या पद्धतीने मारलं. मला सुद्धा मी फोन करत असताना पोलीस स्टेशनला मी फोन करत होतो तर मला पाठीमागे लागून त्यांनी मारलं. आणि बरंचसं नुकसान सुद्धा आमच्याकडे साहित्याचं त्यांनी केलेलं आहे. मुलींची तर अक्षरशः कपडे फाडलेले आहेत. नको त्या जागी त्यांनी हात घालण्याचा सुद्धा प्रयत्न प्रकार केला आहे. आणि गाडीमध्ये ज्या मुली होती त्यांना तुम्ही खाली सोडा नाहीतर आम्ही आतमध्ये घुसतो. आणि काही जण आतमध्ये घुसले पण होते पण आमच्या मुलांनी त्यांना बाहेर ढकलून काढलं.